बाबासाहेबांचे स्मारके हे परदेशात का? हे भारतीयांनी बांधले की परदेशी नागरिकांनी? बाबासाहेबांनी क्रांती तर भारतात केली, मात्र बाबासाहेबांचे पुतळे, बाबासाहेबांचे स्मारके हे परदेशात का? अनेकांना प्रश्न पडले, अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही जणांना माहिती आहे तर काही जणांना माहिती नाही. त्यामुळे ही आजची मी व्हिडिओ बनत आहे. मित्रांनो, वेळ होती 1900च्या दशकातली, ज्या वेळेस भारतामध्ये जातीय व्यवस्था ही विषमतावादी होती, समानतावादी नव्हती. तीच जातीय व्यवस्था ही भारताच्या पलीकडील देशांमध्ये सुद्धा होती. ज्या पद्धतीने भारतामध्ये जातीय व्यवस्थेतून काही समाजांना हीन वागणूक दिली जात होती, अगदी त्याच पद्धतीने देशाच्या पलीकडे इतर देशांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही समाजाला हीन वागणूक दिली जात होती. यामध्ये जपान या देशाची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. कारण काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये गेले होते आणि यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तेथील स्मारकाला भेट दिली होती व बाबासाहेबांना मानवंदना दिली होती. तर मित्रांनो, जपानमध्ये 1900च्या दशकामध्ये गुरखाऊस एक समाज होता. या समाजाला सुद्धा ज्या पद्धतीने दलित समाजाला ज्या पद्धतीने भारतामध्ये वागणूक दिली जात होती, अगदी त्याहीपेक्षा डेंजरस वागणूक ह्या जपानमधील गुरखाऊ समाजाला दिली जात होती. मात्र त्या ठिकाणी त्या समाजातील एक असं व्यक्तिमत्व होतं, मान्सू जिरांचू. या व्यक्तीला हे सगळं पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी जगभरामध्ये असा कुठला व्यक्ती आहे जो या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवत आहे किंवा या व्यवस्थेच्या विरोधात आहे, तर त्याच्या वाचनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. मित्रांनो, जपानमधून तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी आपल्या देशामध्ये आला. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्ष सुरू होतं, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी त्याच्या देशामध्ये संघर्ष निर्माण केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू त्यांनी त्याच्या देशामध्ये स्थापित केला व बाबासाहेबांकडून प्रेरणा घेतली व त्यांनी सुद्धा त्याच्या देशामध्ये जी विषमतावादी सामाजिक भावना होती ती त्याने नष्ट करून समानतावादी बनवली. मित्रांनो, अशाच पद्धतीने जगभरात ज्या ज्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलं, बाबासाहेबांच्या विचारांना आदर्श मानलं, त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारके बांधले. मित्रांनो, सांगताना अत्यंत आनंद होत आहे की जगभरात 150 पेक्षा जास्त देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे स्मारके आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होते. जय भीम, जय भारत, जय संविधान.